आज मी तुम्हाला एक छान कथा सांगणार आहे, लक्ष्मण कोळ्याची। स्वामी महाराजांच्या काळामध्ये घडलेली ती कथा आहे आणि ती कथा सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायची। बघा, त्या काळामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराज असताना अनेक जण स्वामी दर्शनाला येत असायचे, स्वामी दर्शन घेत असायचे। प्रत्येकजण आपल्या आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन यायचा आणि त्या इच्छाही लोकांच्या पूर्ण व्हायच्या। स्वामी 1857मध्ये अक्कलकोटला आले आणि 1878मध्ये महाराजांनी समाधी घेतली। तर त्याच्या मधल्या भागामध्ये अनेक लोक आले, अनेक महाराजांचे भक्त झाले। त्याच्यामधला एक लक्ष्मण कोळी। तो लक्ष्मण कोळी म्हणजे त्याचा व्यवसाय मासे धरण्याचा होता, म्हणजे समुद्रामध्ये मासे धरायचा, खाडीमध्ये मासे धरायचा आणि तो ठाण्याला राहायचा। तो अनेक वर्षांपासून स्वामी महाराजांची सेवा करायचा, महाराजांचा परम भक्त होता। तो अक्कलकोटला जायचा यायचा। त्यावेळेस महाराजांच्या काळातली घटना ही तीच मी तुम्हाला सांगतोय, थोडक्यात सांगतोय, सगळ्याचं सार सांगतोय। कथा मोठी आहे पण थोडक्यात सांगतोय, कारण आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये प्रबोधन संपवायचं। त्याच्यामुळे महाराजांच्या दर्शनाला तो येत असायचा, पण त्याला असं वाटायचं का मी चोळप्पा महाराजांसारखा कसा भक्त होईल, त्याच्यासारखा परमभक्त कसा होईल, हे त्यांच्या डोक्यात कायम शिजत असायचं। पण लक्ष्मण कोळ्याला महाराजांची लीला समजली नाही, स्वामी समर्थांची लीला समजली नाही। एकदा लक्ष्मण कोळी अक्कलकोटला आले असता त्यावेळेस चोळप्पा महाराजांची गाठ घेतली आणि चोळप्पा महाराजांसंगत ते अक्कलकोटला म्हणजे महाराजांच्या वटवृक्षा स्थानी गेले। वटवृक्षाच्या स्थानावर गेल्यावरती त्यावेळेस चोळप्पा महाराजांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि लक्ष्मणाला पण दर्शन घडवून दिलं। आणि त्यावेळेस मनोभावे श्रद्धेने तळमळीने तो महाराजांचं दर्शन त्यांनी घेतलं। महाराजांना ते संकेत लागले, पण महाराज त्यावेळेस कोणाला बोलून दाखवायचे नाही, महाराज लीला करून दाखवायचे। कारण महाराज हे साक्षात विष्णू स्वरूप असल्यामुळे महाराजांच्या लीलाच आघात होत्या। आणि त्यांच्या मनामध्ये आले, महाराज कायम चोळप्पा महाराजांना जास्त महत्त्व देतात। त्यांना असं वाटलं, कारण की चोळप्पा महाराज हे स्वामी महाराजांचे खूप लाडके होते। कारण की बराच काळ चोळप्पा महाराजांच्या घरात स्वामी महाराज राहिलेले होते। आणि त्यावेळेस एक वेळ अशी आली, अचानकच महाराजांना काय वाटलं काय माहीत, महाराज तडकने उठले आणि पटापट चालू लागले। महाराजांचा वेग इतका असायचा, आपलं एक पाऊल तर महाराजांचे 3 पावलं असायची, इतका महाराजांचा वेग असायचा। माणसांना पळावं लागायचं महाराजांच्या मागे। तर सगळे पळू लागले महाराजांच्या मागे, चोळप्पा महाराज पण महाराजांच्या मागे पळू लागले। त्याच्यामध्ये लक्ष्मण कोळी पण होता, तो पण महाराजांच्या मागे पळू लागला। पण अशी अवस्था झाली, महाराज कोणालाच ऐका नाही। महाराज एवढा वेग होता स्वामी समर्थांचा, सगळे थकले, पळून पण थकले, काही बसले जागेवरती। त्याच्यात चोळप्पा महाराज जे होते ते महाराजांच्या मागे धावत होते। महाराज थांबा हो, कुठे चालले, का चालले, कशासाठी चालले, मला सोडून चालले का तुम्ही, अक्कलकोट सोडून चालले का तुम्ही। त्यावेळेस चोळप्पा महाराजांच्या मनामध्ये भय वाटलं, कारण परम भक्त होते महाराजांचे ते। महाराज काहीच बोला नाही, महाराज त्यांच्या धुंदीमध्ये एवढे पटापट चालत होते, तर हे इतरांच्या बुद्धीच्या पलीकडे होतं। त्यावेळेस मग स्वामी महाराजांनी न ऐकता, कोणाचंच न ऐकता, महाराज थांबा हो थांबा, कशाला पुढे जाताय तुम्ही, तरी महाराज काय ऐका नाही। आणि अचानकच सगळे थकले। त्याच्यात जो लक्ष्मण कोळी होता तोही महाराजांच्या मागे धावत होता आणि त्यालाही दम लागला, पण महाराजांसमोर बोलायची कोणाची ताकद नसायची। महाराज थांबा हो, तुमचा हात धरून मी थांबवतो, कारण की महाराजांची आदबच तशी असायची, महाराजांसमोर कोणाची बोलायची ताकद नसायची। त्यावेळेस चोळप्पा महाराज गयावया करून डोळ्यात अश्रू आणून, महाराज थांबा हो थांबा हो, या दासासाठी तरी थांबा, नका जाऊ, नका सोडू आम्हाला। महाराज काही न बोलता तसेच चालत सुटले। आणि निवडुंगाची झाडं होती, बाबळीची झाडं होती, काटे कुटे रस्त्यावर पडलेले, आणि अशातनं महाराज घुसले स्वामी समर्थ महाराज। तर सगळे बाबळीचे काटे असे रस्त्यावर पडलेले, एकाने असा फासा तोडून ठेवलेले, बोलतात ना आपण बाबळीचे झाडं तोडतो, फासे लावून ठेवतो, याच्यावरनं महाराज चालत सुटले। आणि ती महाराजांची एक लीला होती।
बघा ती लीला अशी होती, जो लक्ष्मण कोळी होता त्याच्या मनात आलं हे चोळप्पा महाराजांसारखं मी कसा भक्त होईल. बघा भक्ताची परीक्षा कशी घेतात महाराज, दाखवतात भक्त व्हायचं असेल तर काय त्याग करावा लागतो. आणि त्यावेळेस चोळप्पा महाराज पण त्या काट्यावरनं धावू लागले. त्यांना भान राहिला नाही, फक्त स्वामी 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 एवढंच त्यांच्या मुखामध्ये. आणि स्वामी स्वामी करता करता तेही त्या काट्या कुट्यातनं निवडुंगाच्या झाड्यामधून तसंच पायात एवढे काटे बोचले, एवढं त्रास झाला, रक्त निघू लागलं पायातनं, पण चोळप्पा महाराज काय थांबले नाही. महाराजांच्या पायातनं पण रक्त निघत होतं, स्वामी समर्थांच्या पण पायातनं रक्त होत होतं. ही महाराजांची लीला, सगळी स्वामी महाराजांची लीला. पण महाराज जसे चालतायत तसे चालत होते, बाकीचे सगळे थांबले, बाकीचे सर्व थांबले. आणि त्याप्रमाणे चोळप्पा महाराज काय थांबाने. आणि चोळप्पा महाराजांनी त्या पुढे जाऊन चोळप्पा महाराज थांबले. आणि चोळप्पा महाराज थांबल्यावर स्वामी समर्थ महाराज थांबले. आणि चोळप्पा महाराजांनी पण एक श्वास, मोकळा श्वास घेतला. महाराज थांबले, महाराज शरण गेले, महाराजांसमोर गयावया केले. महाराज का बाबा या दासाला सोडून जाताय तुम्ही, मी दर्शन घेतलं, तुम्ही उठले आणि पटकनी चालू लागले, काय माझ्याकडनं चूक झाली का, मला क्षमा करा, मला शिक्षा करा वाटलं तर, पण अक्कलकोट गाव सोडू नका, आम्हाला सोडू नका स्वामी समर्था. अशा पद्धतीने स्वामी महाराजांना विनवणी करू लागले. मग महाराजांनी थोडं महाराजांच्या मुखावरती हास्य आलं. महाराज अरे काय नाही रे बाळा, चला परत. आता काय महाराजांची लीला काय कळत नाही. तितक्यातच चोळप्पा महाराजांच्या पायाचं रक्त थांबलं, जखम बऱ्या झाल्या. स्वामींच्या पण पायातलं रक्त थांबलं, जखम बऱ्या झाल्या. सगळ्यांना ती लीला समजली महाराजांची. पण कोणाबाबत महाराज लीला करतात ते कोणालाच समजलं नाही. कारण ते लक्ष्मण जो कोळी होता त्याच्याबाबत ही लीला होती. कारण की त्याला परमभक्त बनायचं होतं. महाराजांचं परमभक्त बनायचं म्हणजे काट्याकुट्यातनं चालावं लागतं महाराजांच्या मागे. आणि काटे पण एवढे बाबरीचे कडक झालेले, ते आरपार पायात घुसत होते. सोपं नाही येत का महाराजांचा परमभक्त बनणे. आणि त्यावेळेस महाराज परत आले. आणि तिथं आल्यावरती महाराजांजवळ सगळे बसले. महाराज आपल्याच धुंदीमध्ये होते. काय महाराज सतत कोणासंगती बोलत नसे स्वामी समर्थ महाराज. आणि त्यावेळेस महाराज म्हणले, काय रे झाली का रे तुझी नाव बांधून, नाव बांधून झाली का नवीन तुझी, तू नवीन बांधतोय ना काहीतरी. बोले हो महाराज मी नवीन नाव बांधतोय. ठीक आहे जा बांधून जा तिथे आणि एक ध्वज लाव बोले त्या नावेवरती. तर ठीक आहे महाराज तुमची जशी इच्छा त्याप्रमाणे. आणि त्यावेळेस तो तिथे गेला, लक्ष्मण कोळी गेला तिथे. कारण की महाराज श्रद्धा होती, प्रेम होतं, भाव होता, पण त्याला परमभक्त बनायचं होतं. आणि तिथे त्यांनी त्याच्या बायकोला, तिथे होते काही सेवेकरीच म्हणा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे देवांचे भक्त पण असतात. तर त्याप्रमाणे त्यांनी त्यांना सांगितलं असा चमत्कार घडला अक्कलकोटमध्ये, महाराजांनी असं केलं तसं केलं. कारण महाराजांचा भक्त असल्यामुळे स्वामींचेच गुणगान गाणार. आणि त्यावेळेस मग त्यांनी काय केलं, ती नाव त्याची बांधून झाली. ती नाव बांधून झाली. मग त्याच्या मनामध्ये एक विचार आला, आता ही नाव आपल्याला पाण्यामध्ये सोडायची आहे. आणि याच्यावरती जेवढे त्याच्या संगती कामाला लोक असायचे मासे पकडणारे, सगळ्यांना घेऊन एक राऊंड मारून येऊया, म्हणजे नवीन बोटीमध्ये आपण मासे पकडूया. पण ज्यावेळेस तो ते सांगत होता त्याच तिथे एका गावामध्ये असे काय 5 ब्राह्मण होते. त्या 5 ब्राह्मण वेदाचार्य होते, त्यांना वेद येत होते, अहंकारी होते. ते महाराजांना भोंदू बुवा म्हणून समजायचे. काय नाही उगाच भाकड कथा बोलतायत, काही बोलतायत, असे काही साधू अनेक आले अनेक गेले, महाराजांची निंदा करत होते स्वामी समर्थांची. ते झालं तो भाग पुढच्या पुढे. मग त्यावेळेस ती नाव तिथं ठेवली, पाण्यामध्ये ठेवली त्यावेळेस. आणि पाण्यावरती त्यांनी ठेवल्यावरती आणि महाराज ज्यावेळी अक्कलकोटमध्ये बसलेले, अक्कलकोटमध्ये बसल्यावरती अचानकच खाऱ्या समुद्राचा वास आला सगळ्या सेवेकरांना. समुद्राची हवा जशी सुटते, समुद्राची हवा वेगळी असते आणि खारी हवा असते ती, त्याच्यामुळे सगळं खारपट झालं तिथे अक्कलकोटमध्ये. म्हणजे ही काय लिहिलं आहे स्वामी तुमची. महाराज काय बोलत नव्हते, फक्त हसत होते. आणि तिथं निंदा चालू होती त्या 5 ब्राह्मणांची. तिथे एक शिवबाई म्हणून एक नावाची एक महिला होती, तिचा एक मुलगा होता, तो आंधळा होता बिचारा. त्याला जन्मापासूनच अंधत्व होतं, त्याला दिसत नव्हतं. खूप विचारांमध्ये होते. पण जे लक्ष्मण कोळी होता त्याचे विचार ऐकल्यामुळे तिच्या मनामध्ये अचानकच श्रद्धा निर्माण झाली. ज्यावेळेस त्याच्या बायकोला इतर माणसांना सांगत होता त्यावेळेस ती पण तिथं होती. तिच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली, बघूया अक्कलकोटला तरी जाऊन
कारण की अनेक बुवा बाबा देव धर्म सगळं केलं तरी माझ्या मुलाला दृष्टी आली नाही, दृष्टी प्राप्त झाली नाही. तर तिने विचार केला आणि तिने लक्ष्मण बुवांना सांगितलं मला अक्कलकोटला जायचं आहे. तिला जा, काय हरकत नाही, स्वामी महाराजांची काय लीला होईल सांगू शकत नाही, तुझ्या मुलाला घेऊन जातो. तिथं ते पाच ब्राह्मण होते. अरे कसलं काय ते भोंदू कुठं जातात त्यांच्याकडे, अमुक तमुक, म्हणजे अहंकार. जिथं मत्सर उभा राहतो ना, वेदांचा, ज्ञानाचा, शास्त्राचा, पुराणांचा, अनेक काय ग्रंथ पुराण असतात, तर त्याच्यामुळे ते अहंकारामध्ये होते. असे बुवा, असे मायावी बुवा असतात, कोण काय जादू करून दाखवतं असं त्यांना वाटत होतं. पण तिने विचार न करता त्यांनी मग ते 5 ब्राह्मण त्यांनी पण विचार केला, आपण गुपचुपीच्या मागं जाऊया, बघू हा बुवा खरा आहे का खोटा आहे, हे स्वामी समर्थ महाराज बोलतायत, ते यांची आपण परीक्षा घेऊया. तर तिथे महाराज बसलेले, महाराजांनी आणि सगळे सेवेकरांची चर्चा चालू होते. समुद्राचा वास होता, सगळे काय महाराज असत होते. आणि महाराज अचानक मध्ये जोरात म्हणाले, अरे 5 राक्षस येत आहेत माझी परीक्षा बघायला. काय म्हणाले? 5 राक्षस येत आहेत माझी परीक्षा बघायला, येऊ दे येऊ दे, काय हरकत नाही म्हणाले. आता इतरांना तर काय कळालंच नाही राक्षस म्हणजे कोण. आता राक्षस म्हणजे आता 5 राक्षस म्हणजे काय दैत्य बित्य येतात का काय, कोण राक्षसच खरोखर येत आहेत का काय. पण ते ब्राह्मणांना महाराज राक्षस म्हणाले, कारण की अहंकार जिथं उभा राहतो, जसा रावणाचा अहंकार निर्माण झाला तो राक्षस झाला, त्याचप्रमाणे यांचा अहंकार मत्सर उभा राहिला म्हणून यांना राक्षस म्हणून महाराज म्हणाले. त्याचप्रमाणे यांना पण रावणाचीच उपमा दिली महाराजांनी. आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस शिवबाई तिथं आली, महाराजांच्या चरणाशी तिच्या मुलाला घेऊन आली. मुलाला घेऊन आल्यावरती असा तमाम सेवेकरी सगळे बसलेले, तसं काही जत्राच, कारण की जिथं महाराज तिथं सेवेकरी, जिथं महाराज तिथं सेवेकरी, म्हणजे असा भक्त कुठे नाही. महाराज जिथं जातील तिथं लोक जमायचे, कारण महाराज साक्षात चमत्कारी होते, महाविष्णू होते. त्याच्यामुळं त्यांना काय चमत्कार काय असं मंत्र फुकून महाराज चमत्कार करायचे नाही, बघितलं तरी चमत्कार घडायचा, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. कुठल्या देवात एवढं सामर्थ्य नव्हतं, तेवढं स्वामींमध्ये सामर्थ्य. अशाच पद्धतीने एक वेळ अशी आली, शिवबाई तिथं आली, महाराजांचं दर्शन घेतलं. गर्दी असल्यामुळे लवकर दर्शन व्हायचं नाही, तरी महाराजांचं लांबूनच दर्शन घेतलं, सगळं घेतलं तिथे. पण एक वेळ अशी घडली, ज्यावेळेस लक्ष्मण कोळी त्यांनी समुद्रामध्ये बोट त्याची टाकली, सगळेजण बसले, चला मासे पकडायला जाऊया. आता काय म्हणाले? मासे पकडायला जाऊया. आणि मासे पकडायला गेल्यावर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. त्याने सगळे गेले, समुद्रात गेले, सगळे समुद्रामध्ये गेले. आणि समुद्रात गेल्यावरती मासे पकडले, मासे भरपूर भेटायला लागले, हव्यास वाढला, लक्ष्मण कोळ्याचा हव्यास वाढला. हव्यास वाढल्यामुळे तो आणखी मासे पकडू लागला. आणि अचानकच वारं सुटलं समुद्रामध्ये, समुद्र खवळू लागला. जरा घाबरले, संकेत आता त्यांना माहिती आहे, वारं सुटलं, समुद्राची अवस्था काय त्या लोकांना कळते. मग ते बोलले, लक्ष्मण कोळ्याला बोलले, बाबा आता इथनं निघणंच बरं आहे आपल्याला, नाहीतर काही खरं दिसत नाही आहे, वारं खूप सुटले, थोड्या वेळामध्ये बोट आपली काय व्हायचं बसले, बरं वाईट आपलं होईल. पण त्यांनी लक्ष न देत, अरे काय नाही होत, चला काय हरकत नाही, आपण आणखी मासे पकडू, काय नाही होत, काय नाही होत, असं बोलता बोलता ते आणखी मासे पकडू लागले. पण इतका वारा सुटला तर बोटीमध्ये पाणी शिरलं, बोट हलू लागले, सगळे घाबरले. आता आमचा मृत्यू जवळ आला, काळ जवळ आला, आता आम्हाला कोणी वाचू शकत नाही. पण लक्ष्मण कोळ्याची श्रद्धा स्वामींवर दृढ होती, एकदम अनन्य भावपूर्ण स्वामींवरती. त्याचा महाराजांकडे लक्ष तर केंद्रित होतच, पण जेवढी लोक होती ना त्याचे सहकार्य, सगळे त्याला शिव्या घालू लागले, सगळे अभद्र भाषा वापरत. तुझ्यामुळं झालं, तुला सांगितलं, तुला कळालं नाही, आता आमच्या मागं आई वडील बायका पोरं, आता ते कुठे जाणार आमच्याशिवाय, खूप त्रास तुझ्यामुळं, आता ते वनवासी होणार, आम्ही मेल्यावर कोण त्यांना बघणार, खूप काय काय लक्षात ठेव, तुला आमचा तळतळाट लागेल, काय काय बोलले त्या लक्ष्मण कोळ्याला, का तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि त्यावेळेस लक्ष्मण कोळ्याच्या डोळ्यात पाणी आलं, आणि ते माझ्यामुळं घडलंय. त्यांनी मनोभावे स्वामींना प्रार्थना केली, महाराज माझा जीव घ्या पण हे सगळे वाचू द्या. बोलले, काय बोलले? मी डुबून मरो, ही बोटही डुबली तरी चालेल, पण यांचा जीव वाचवा, यांना बाहेर काढा. स्वामी या भक्ताची एकच हाक आहे. महाराज त्यावेळेस सगळे सेवेकरू होते, महाराज इतके तापलेले तिथे, महाराज निसते जा इकडे जा तिकडे, जा इकडे जा तिकडे, अशी महाराजांची अवस्था होती. कोणासंगी बोलत नव्हते, इकडचं भांडं तिकडे फेकत होते, तिकडचं भांडं इकडे फेकत होते, असे महाराज करत होते. आणि त्यावेळेस स्वामींनी
अचानकच काय झालं, स्वामींना असा हात फक्त खाली घातला, इथून खाली महाराजांचे हात दिसत नव्हते लोकांना, तिथल्या सेवेकरांना. तो हात महाराजांनी समुद्रात घातला, ती बोट उचलली आणि किनाऱ्याच्या बाजूला आणून ठेवली. ती जो लक्ष्मण कोळी होता, ती बोट महाराजांनी हात घातले आणि जसा हात वर केला तर महाराजांच्या हातामधून असं पाणी पडत होतं, जोरजोरामध्ये पाणी, तसं काय पाण्याची धार लागली आहे. आणि एका बाई तिथं, आता कसं माणसं असतात त्यांना वाटतं अरे कसलं पाणी, तीर्थबिर्थ आहे का काय. एकाने चेक केलं तर ते खारट पाणी आहे. त्यांच्या लक्षात आलं कारण महाराजांचा एक भक्त येतोय, कोळी म्हणून, ठाण्याला राहतो, ते समुद्र आहे तिथे, त्याच्याच बाबतीत काहीतरी घडलं असेल, लोकांच्या लक्षात येतं लगेच, तर असंच काहीतरी झालं असेल. आणि त्यावेळेस महाराजांनी असं करून ते ठेवलं आणि मग महाराज शांत झाले, महाराज हसू लागले मग. आणि मग ज्यावेळेस ती बोट बाजूला आणली, सगळे तिथं बाहेर सुखरूप आले आणि त्यांना पण असं वाटलं कोणीतरी वेगाने अशी बोट उचलली आणि वेगाने अशी किनाऱ्यावर कोणतरी आणली, त्यांना जाणवलं. आणि ज्यावेळेस लक्ष्मण कोळ्याची बायको तिथून पाहत होती समुद्र खवळलाय, तर अशी बोट हवेत धरून कोणतरी आणत होतं, ती पाहत होती. म्हणजे 2 हात आहेत फक्त आणि बोट हवेत आहे. ती बोट किनाऱ्याला आणून ठेवली असं ती तिच्या पतीला बोलू लागली. कोणला? लक्ष्मण कोळ्याला. तेवढ्यातच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ही बोले फक्त स्वामी महाराजांची लीला आहे. आज जर स्वामी महाराज नसले असते तर आज आम्ही सगळे मेलो असतो. हे स्वामींच्या कृपेने झाले. फक्त कोणाच्या कृपेने झाले? हे फक्त स्वामींच्या कृपेने झाले. हे त्याच्या बायकोनी त्याला सांगितलं, कारण बोट हवेत येते, असा कसा काही चमत्कार घडू शकतो? तो बोलतो फक्त स्वामी लीला, ही फक्त स्वामी लीला आहे. महाराज कोणावर कृपा करायची? कोणावी? असं काही नाही, त्यांच्यावरती अशक्य शक्य करतील हे स्वामी. ते जर एखादा व्यक्ती जर स्वामींना शरण गेला मनोभावे तळमळीने, तर महाराज काय करतील त्याची गॅरंटी नाही. आणि त्यावेळेस तिथं तो दर्शनाला, त्याची बायको, ते सगळे सेवेकरी दर्शनाला गेले महाराजांच्या, सगळे जमले. महाराज तुमची कृपा, पाया पडू लागले. महाराज असू लागले गदगदा. आणि तिथे जी शिवबाई होती आणि तिचा तो गणोबा पोरगा होता, तिच्या मुलाचं नाव गणोबा होतं. आणि ते 5 ब्राह्मण पण तिथं होते. ते महाराजांची परीक्षा घेत होते. त्यांना बघू हा दृष्टी देतोय का हा. आणि महाराजांनी इशारा केला सेवेकराला, काय रे बाबांनो, आज काय माझी आरती करायची नाही काय? तुम्हाला आरती विसरलात का काय? कारण की चमत्कारामध्ये सगळे भुलून गेलते. तर सगळ्यांची धावपळ झाली. आरतीची वेळ झाली. मग पटापट आरती ताट घेतलं, आरती करू लागले. लगेच ते 5 ब्राह्मण निंदा करू लागले स्वामींची. स्वतःचीच आरती करून घेतो, स्वतःच अमुक करून घेतो, हा भोंदू आहे, हा अमुक आहे. त्या आपसमध्ये त्यांची चर्चा लागली 5 जणांमध्ये. आणि महाराज हसतायत. महाराजांना सगळं ऐकायला येतंय, कसलं काय आणि कसलं काय, सगळं हे खोटं आहे. आणि याला दृष्टी द्यायला, याला ज्ञान पण नाही या गणोबाला, आणि याला दृष्टी देणार आहे. कसलं ज्ञान आणि कसलं काय दृष्टी? महाराज हसतायत. ती आरती चालू असताना त्या गणोबाला आपोआप डोळे आले. काय आले बघा, आरतीचा महिमा किती मोठा असतो. आरती चालू असतानाच तो महाराजांना पाहतोय. महाराज बसलेत. तो त्याच्या आईला काय बोलतो, महाराज किती तेजस्वी दिसत आहेत बोलतो. आई बोलते तेजस्वी, याला दिसत नाही, याला तेज कुठून आलं इथं दिसायला? महाराजांची उंची किती मोठी आहे, महाराज किती गोरे गोरे दिसत आहेत. तो वर्णन करू लागला स्वामींचं. तर त्याच्या आईला बोलतो, मला, आई बोलते तुला दिसतंय? बोलते हो मला दिसतंय. आईला आनंद वाटला. आणि जशी आरती बंद झाली, दृष्टी पण गेली त्याची निघून. बघा महाराजांची लीला आहे. दृष्टी निघून गेली. त्या 5 ब्राह्मणांना आणखी निंदा करायला भेटली. अरे कसलं काय, हसू लागले, सगळं खोटं आहे, सगळं नाटक आहे, अमुक तमुक याव त्या बोलू लागले ते. मग महाराजांनी त्याला इकडे बोलावलं. काय बोलावलं? इकडे रे गण्या. महाराजांची भाषाच अशी होती, इकडे गणोबा. बोलवलं त्याला, डोक्यावर हात ठेवला आणि डोळ्यावरनं जे झेंडूचं फूल असतं ना, ते डोळ्यांवरनं फिरवलं. कारण की असं आरतीत त्याला दृष्टी आली, ते लोकांना समजलं नसती महाराजांची लीला. महाराजांनी ते मुद्दामून स्टॉप केले, दृष्टी परत घालवली. इकडे रे. बोलावलं, डोक्यावर हात ठेवला आणि त्याला ज्ञान दिलं. त्रिकाल ज्ञान दिलं महाराजांनी, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ त्या मुलाला. आणि दृष्टी दिली. महाराज बोलले, काय रे, कोण माझी परीक्षा बघायला आले? महाराज तो बोलला, बघा महाराज, हे 5 राक्षस तुमची परीक्षा बघायला आले. आता त्याला काय माहिती, हे 5 राक्षस तुम्ही बोललेले ना, हे 5 राक्षस येणार आहेत परीक्षा बघायला. बघा हे 5 राक्षस इथं उभे आहेत. हे तुमची निंदा करत होते, तुम्हाला काय काय बोलत होते, हे अमुक बोलत होते, तमुक बोलत होते, मला नाव ठेवत होते, हे असे बोलले. त्यांनी त्यांचं भविष्य, वर्तमान, भूत सगळं सांगून टाकलं.
तिथं त्यांचे डोळे उघडले, बाबा हे बुवा काय साधे सुधे दिसत नाही आहेत, हे साक्षात मूळ ब्रह्म आहे. कोण आहे? साक्षात मूळ ब्रह्म आहे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. आणि त्यावेळेस ते ब्राह्मणांचे डोळे उघडले, मत्सर गळून पडला खाली, अहंकार गळून गेला. तिथंच महाराजांना शरण गेले, महाराज क्षमा करा, या मूढमती या अज्ञान दासांना क्षमा करा, जवळ घ्या या दासांना. त्यावेळी महाराजांना प्रार्थना केली, महाराज बघा महाराजांमध्ये मातृत्व पण आहे, महाराज आई पण आहे, जगदंबा पण आहे. आईसारखं महाराजांनी जवळ घेतलं त्या 5 लेकरांना. किती मत्सर करत होते महाराजांचा. तरी बघा निंदा करणारे अनेक असतात. 4 लोक जर मठात आले तर ते निंदा पण करणार, अरे काय महाराज काही सांगतात, असे पण बोलणारे लोक आहेत. काय ते महाराज आहे काय मठ आहे का? मठ नाही तर काय बाबा वेगळंच काय वाटतं का, डिस्को बार वाटतं तुला काय? अशी पण लोक बोलणारे आहेत. म्हणजे हे असे कानाने ऐकलेल्या गोष्टी आहेत. काही लोक आम्हाला नावं पण ठेवतात, म्हणजे निंदा करणारे, स्वामींची पण निंदा करणारे आज पण लोक आहेत. ह्या अशी पण लोक आहेत. काय त्या मठात चालते, का त्या मठात जाता? मठात हे मिळतं, काय मिळतं? काय वाईट मिळालं तुम्हाला? चांगलंच सांगायला मिळते ना. त्याच्याने आपला अहंकार गळून जातो. इतका मत्सर लोकांमध्ये असतो ना, तर मठावर पण जळून काही लोक आहेत. इतकी जळून लोक आहेत, पण पोळीच भाजली जात नाही. पोळी कायम करपते. कारण की शक्ती कोणाची आहे? स्वामी समर्थांची आहे. कोणाची आहे? म्हणून मी सांगतो ना, तुम्ही जगाच्या पलीकडे कोणाच्याही नादी लागा, पण स्वामी भक्तांच्या नादी लागू नका. कारण स्वामी कधीही माफ करत नाहीत. स्वामी माफ करत नाहीत. महाराजांनी अक्षरशः 5 ब्राह्मणांचा अहंकार मोडून टाकला, लोळ्याला लावलं खाली. निष्ठा गंगा यमुना सरस्वती सगळ्या डोळ्यातनं बाहेर आल्या. महाराजांना वाटलं असं शिक्षा पण केली असती, पण ती आई आहे, जगदंबा आहे. कोण आहे? नाही, ठीक आहे, अज्ञान आहेत. कोण आहेत? अज्ञान आहेत, मूढ आहेत. आत्ता विचार वाईट आहेत, पण आज न उद्या कधीतरी चांगले विचार होतील. नाही होणार का? माणूस कितीही बिंडोक असला, देवाने बुद्धी दिली आहे त्याला, पण विवेक कुठे आहे त्याच्यामध्ये? विवेक आहे का चांगला वाईटाचा पारख करण्याची? आहे का विवेक त्याच्यामध्ये? नाही. याला हीन बुद्धी, मूढमती असं म्हटलं गेलेलं आहे. अशी पण लोक या युगात आहेत अजून पण. त्याला समजत नाही, भगवंत समजत नाही, देव समजत नाही. आता त्या गिरनारला वरती गोरक्षनाथांची मूर्ती तोडली कोणी? तुम्ही बघितलं असेल सगळीकडे बातम्यांना, इकडे तिकडे यूट्यूब चॅनलला. जिथं गोरक्ष शिखर होतं, शिखरावरती तिथं गोरक्ष मार्बलची मूर्ती होती. कोणीतरी गोरक्षनाथांची जी मान होती ती तोडली हातोड्याने आणि मूर्ती बाहेर फेकून दिली. त्या ठिकाणी 12,000 वर्षे गोरक्षनाथांनी तप केलंय. मला सांगा ती माणसं नीट राहतील का? आता त्याचा शोध चालू आहे, सरकार शोध करतंय. ते आता नीट राहतील का? नाही राहणार. आणि तिथलीच लोक आहेत, तिथले बाहेरचं कोण नाही आहे. ते काही दिवसांनी परत कानावर ऐकायला येईल. काय देव कायद्यानुसार पकडून देतो. देवाला दिसतंय सगळं, आपण गॉगल लावून बसलोय, तो नाही बसलाय. त्याला सर्व काय दिसतंय, तो पाहतोय. एवढी पण जसे महाराज बोलले हे राक्षस आले, तशा अजून पण राक्षस आहेत. राक्षस संपलेले नाही. तिथलेच जवळची लोक आहेत, त्यांनीच तो कांड केला असणार हे 100%. बाहेरचं कोण आहे? कोण नसणार. पण अशी पण नीच वृत्तीची लोक असतात, ते देवाला पण सोडत नाही, तर संतांना कुठून सोडणार? सोडणार का? नाही. पण जो संतांचा राग द्वेष करेल त्याला देव कधी क्षमा करत नाही. आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. मी माझ्या मनाचं फेकत नाही आहे. पहिली शिक्षा त्याला होते म्हणजे होतेच. ही काळ्या दगडीची पांढरे घे. देव बोलते एक वेळेस मला नाव ठेवू, माझ्या भक्ताला नाव ठेवू नको, नाही तर डांबरी आणि गाडी एकच होणार तुझं. एवढी महाराजांची ताकद आहे. आत्तापर्यंत अनुभव आलेत, हे लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे. असे अनुभव मी आणखी सांगू शकतो, अशा लोकांना अनुभव जे मी डोळ्यांनी पाहिलेले. पण ते नेक्स्ट टाईम मी अनुभव सांगेल त्या गोष्टी, झालेल्या घटना अशा. ज्यांनी परमभक्त जे महाराजांचे, महाराज त्यांच्या ताटात जेवतात, जेवायचे. आता त्यांनी समाधी घेतली, हेच नाना महाराज म्हणून. महाराज आणि स्वामी समर्थ महाराज एका ताटात जेवायचे. विचार करा, त्यांना पण इतका त्रास दिला. मग ते गणित महाराजांनी काय केलं त्या बिचारालाच माहिती. आता ते काय पुढचं मी सांगणार नाही. सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं ते. एवढी स्वामींची ताकद आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांना कोणाला द्वेष धरू नका, मत्सर धरू नका.
क्लेश करू नका, अहंकार धरू नका, कशाला मत करता दुसऱ्यावरती, कशाला दंभ गाजवता, काही गरज आहे, काही गरज नाही, त्याचं नाम घ्या. काय घ्या? मग परत एकदा बोला, भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सगळ्यांनी स्वामींचं नामस्मरण करायचं टाळ्यांच्या गजरामध्ये. टाळ्या वाजवायच्यात बरं का. आणि नाम तुमच्या मुखातनं मोठ्याने निघायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी आपण स्वामी मठात आलोय आणि त्या नामाचं सार्थक आणि तुमचं पण सार्थक झाले असं व्हायला पाहिजे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय
समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश पुढच्या महिन्यामध्ये आपला वर्धापन दिन सोहळा आणि गोरक्ष महाराज प्रगट दिन
आपण भव्य सोहळा साजरा करणार आहे. पुढच्या मी आठवड्यात सांगणारच आहे सगळ्यांना. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष. प्रसाद घ्या, खाली सांडू नका, गाड्या पहा आणि श्री स्वामी समर्थ नाम घेत घेत आपल्या आपल्या घरी जा. श्री स्वामी.